ब्रेकनंतर आता एक मोठी बातमी। नागपुरात आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदारांना जेवणाचे व्हिडिओ शूट केले आहेत। निकृष्ट दर्जाच्या जेवणासंदर्भात अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींकडून याबद्दल अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार प्रवीण स्वामींकडून अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आलेली आहे। नागपूरमधल्या आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि या संदर्भातला व्हिडिओ देखील त्यांनी रेकॉर्ड केलाय आणि या संदर्भात या व्हिडिओचा दाखला देत अध्यक्षांकडे तक्रार सुद्धा करण्यात आली आहे। जबाबदार कोण? कारण की लिफ्टचा प्रश्न निर्माण झाला, गिझरचा प्रश्न निर्माण झाला, आता नाश्त्याचा आणि जेवणाच्या याचा प्रश्न निर्माण होतोय। मग याला जबाबदार नक्की कोण? कारण की वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहेत परंतु सुटत नाहीये। आता याला इथलं जे प्रशासन आहे, ज्या विभागाकडे जबाबदारी दिलेली आहे त्यांनी त्याला जाणीवपूर्वक पाहिलं पाहिजे होतं। मला वाटत नाही की त्यांनी ते जबाबदारी त्यांची पूर्णरित्या पार पाडत आहेत। अध्यक्षांनी तुम्हाला काय उत्तर दिले? तुम्ही पत्र देखील अध्यक्षांना दिलेलं आहात, त्या अध्यक्षांनी काय सांगितलं? नाही, आता आपण त्यांना पत्र द्यायला चाललो आहोत, जात आहे। तुमची एकंदरीत मागणी काय असणार आहे? कारण 4 दिवस तर संपलेले आहेत, 2 दिवस आहेत पुढे। उन्हाळी अधिवेशन देखील मुंबईमध्ये देखील होणार आहे, त्या ठिकाणी देखील आमदार निवास आहे, त्या ठिकाणी देखील अशी परिस्थिती झाली तर मग तुम्ही अध्यक्षांना नक्की काय सांगणार? अध्यक्षांना या संदर्भामध्ये आम्ही या भवनामध्ये नवीन जरी असलो तरी व्यवस्था ही सगळ्याची चांगली झाली पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण त्यांना पेमेंट करतो त्या गुत्तेदारांना किंवा त्या संबंधित जो व्यवस्थापक आहेत त्यांना, त्या पद्धतीचं